नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजची लेटेस्ट बातमी काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न काय आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेऊया. की बरेचसे कमेंट्स, बरेचसे कॉल्स येतात, तर त्याच्या अनुसरून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. प्रत्येकापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, कॉलवर बोलू शकत नाही, त्याच्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं, त्यांच्या मनातील संभ्रम काय आहे याचे आपण विचार करून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओ कमी वेळात बनवूया आणि लवकर संपून पुढच्या व्हिडिओचे वाट बघूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पहिला प्रश्न आहे, प्रत्येकाच्या मनात हा असतो, सर कापसाचे भाव वाढतील का? काय विचारण्यात आलेला प्रश्न की सर कापसाचे भाव वाढतील का? तर हा प्रश्न फक्त एका शेतकरी बांधवाचा आहे का? नाही, तर सर्व शेतकरी बांधवांचा हा प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला की कापसाचे भाव वाढतील का हा जो प्रश्न आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाच्या मनात हा मुद्दा रोज चालतो की तो फक्त आपण त्याची कापूस काढल्यानंतरच हा प्रश्न निर्माण होतो असं नाही आहे. की पेरणीपासून आपल्या मनात चालतं की एवढी मेहनत आपण घेतो, एवढे कष्ट करतो, एवढं राबराब उन्हामध्ये वर्षभर, याला भाव मिळेल का चांगला ह्यावर्षी? पावसाने नुकसान होणार तर नाही? म्हणजे शेतकऱ्याला झोपच येत नाही. पहिली गोष्ट तर सांगायचं झालं तर झोपतो तो, पण त्याच्या डोक्यात एकच चालू असतं की यावर्षी भाव वाढेल का? पाऊस पडला तर नुकसान होईल का? वादळी वाऱ्याने, गारपिटाने नुकसान झालं तर काय करायचं? शिक्षणाचं काय करायचं? मुलीच्या लग्नाचं काय करायचं? मुलाच्या लग्नाचं काय करायचं? या सगळ्या गोष्टी त्याला परेशान करून सोडत असतात. अशा या सगळ्या वातावरणात त्याला टिकून राहून, दम धरून या सगळ्या गोष्टी तो सहन करतो. आणि पाऊस वगैरे, गारपिटी हे जर पडलं तर त्याचा मूड ऑफ होतं, मन नाराज होतं. या सगळ्या गोष्टी घडत असतात जगामध्ये. पण नाराज व्हायचं कारण नाही आहे. प्रत्येक वर्षी भाव चढ उतार होत असतात. आपण त्या गोष्टीची सवय लावून घ्यायची आपल्या मनाला. जास्त ताण घ्यायचा नाही. छोटासा डोका आहे, छोटासा मेंदू आहे आपला, त्याच्यावर जास्त ताण द्यायचा नाही. भाव कमी जास्त होत राहतात. आणि यावर्षी भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे, कारण की विधानसभा आता जवळ आलेली आहे, इलेक्शन जवळ आलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर भाव वाढण्याचे चांगले संकेत आपल्याला दिसत आहे. आता दसरा होऊन गेला. दसरा होऊन गेल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी, म्हणजे प्रायव्हेट ठिकाणी जे व्यापारी आहेत, बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी म्हणजे चालू केलेलं असेल किंवा चालू केलेलंही नसेल, करतील लवकरच. आणि काही ठिकाणी चालू झालेलं असेल. काही लोकांचं जुनं असेल की आम्ही बाबा ह्याच माणसाकडे देतो, ह्याच व्यापाऱ्याला देतो, तर तुम्ही तिथेच द्या, तुम्हाला चांगला भाव मिळत असेल तर. जर तुम्हाला अजून 2 पैसे वाढून भेटत असेल तर तुम्ही दुसऱ्या गावात जाऊनसुद्धा विकू शकता. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की भाव वाढतील का? तर यावेळेस 100% भाव वाढतील. कारण की आता या इलेक्शनच्या पिरियडमध्ये कसं असतं, कुठल्याही मंत्री-संत्रीला वाटलं, कुठल्याही आता एखाद्याला वाटलं की बाबा आता इलेक्शन आली, आपल्याला आता मतदान आहे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे. तर ते तुम्हाला 100% भाव वाढूनच देणार, कारण की त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे. बरोबर आहे. त्यांना माहिती आहे आपण भाव वाढवलं, सगळे केलं तर आपल्याला मतदान भेटणार, नाही तर भेटणार नाही. या सगळ्या गोष्टी आहे भाव वाढीचे. भाव वाढणार 100% यावेळेस. काय असतं ना, प्रत्येक आपण आशा नाही सोडायची. आपण प्रत्येक वेळेस हार नाही मानायची. आपण प्रत्येक वेळेस असं म्हणायचं नाही की असं होईल, तसं होईल. चांगलंच विचार करायचं की वाढतील आणि वाढून जातं. आणि चांगलंच जातो आपला भाव प्रत्येक वेळेस. असं लक्षात ठेवायचं डोक्यात. नाराज व्हायचं नाही. आता मला सांगा, प्रत्येक नगरसेवक निवडून येतो का? नाही. पण प्रत्येक नगरसेवक काय म्हणतो की मीच येणार. त्याला माहिती नाही सगळे निवडून येतात का? 100 पैकी नाही, एकच येतो वार्डामध्ये. पण प्रत्येकजण काय म्हणतो की येणार कोण? मीच येणार. तर असे आपले विचार असायला पाहिजे की चांगला भाव येईल. तो नंतरचा प्रश्न आहे की कमी येऊ, जास्त येऊ. आपण नाराज व्हायचं नाही. दुसरा प्रश्न आहे महत्त्वाचा मुद्दा की सर कापूस किती दिवस ठेवावा? आता बघा, प्रत्येक शेतकऱ्याचं वेगवेगळं असतं. आता
प्रत्येकजण काय करत असतं माहिती आहे का, गरजेनुसार तो कापूस विकत असतो. आता जसं की आपला एकदम साधारण शेतकरी, गरीबातला गरीब, कमी उत्पन्न घेणारा, त्याला गरजेनुसार तो विकास लागतो. कारण की त्याच्यावरती कर्ज असतं, त्याच्यावरती भरपूरशा उधाऱ्या किंवा पिकाचे खताचे पैसे, हे ते सगळ्याच गोष्टी असतात. लग्न, मुलीचं लग्न, मुलाचे शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर 2 नंबर गटामध्ये येतात की हे 2 नंबर गटामधले शेतकरी आहेत, ते काय करतात की चला बाबा आपण थोडाफार ठेवून बघूया. त्यांच्याकडं थोडं बॅकअपला पैसे जर असेल तर ते ठेवतात, की नाही बाबा थोडंसं हे करू, काय म्हणतात त्याला, थोडंसं मागं पुढं पाहू, राहू देऊ आणि मग थोड्या दिवसांनी विकू, म्हणजे 2 पैसे जास्त मिळतील. त्याच्यानंतर 3 नंबर गटातील ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना जास्त काही ताण घ्यायचं काम नाही आहे. ते काय करतात की ते जास्त दिवस ठेवतात. एकदम जसं जसं व्यापारी लोकं ठेवतात तुमच्याकडून घेऊन, आणि एकदम भाव वाढला आणि आयात निर्यात व्हायला लागली तेव्हा विकता. त्या पद्धतीने 3 नंबर गटातील शेतकरी, म्हणजे थोडक्यात आपण श्रीमंत शेतकरी म्हणू, ते काय करतात की डायरेक्ट एकदम शेवटी व्यापारी जसं कापूस ठेवतो त्या पद्धतीने, म्हणजे त्यांच्याकडे बॅकअप पण तसा असतो. त्यांच्याकडं पैसा तर असतो की वर्षभर जरी ठेवला, नाही जरी विकण्यात गेला, तरी आपल्याला काही नुकसान होणार नाही असं त्यांना माहिती असतं, म्हणून ते ठेवतात आणि त्यांना चांगला भावही मिळतो. तर तुम्हाला पण आता तिन्ही गटातील शेतकऱ्यांसाठी माझं उत्तर आहे की जास्त ताण घ्यायचा नाही, बाजारपेठेचा अभ्यास करायचा, कुठं जास्त कमी, कुठं काय चालू आहे. एक गाव सोडून दुसरीकडे जावं जरी लागलं आपल्याला, 2 पैसे शिल्लक मिळत असतील तर तर तुम्ही बिंदास जा. गाडीचं भाडं भरा आणि बिंदास घेऊन जा, काही फरक पडत नाही. आता असं म्हणू नका की गाडीला भाडं तेवढंच लागणार आहे ते. तुमच्या मनातील जे विचार आहे ते निघून जातील की बाबा अरे नाही, मला चांगला भाव मिळाला. याच्याही पेक्षा महत्त्वाचं काय आहे की पैसे. तर ते आपण आपल्या पद्धतीने थोडं डोकं लावायचं, कुठं कुठं कसं कसं, आणि अपडेट राहायचं की नाही मला कोणाशी घेणं देणं नाही, काही नाही, मी कोणाशी बोलत नाही, असं राहायचं नाही. सगळ्यांशी बोलायचं, सगळ्यांना विचारपूस करायची, रोज 10 लोकांना विचारायचं फोन करून, आणि मग आपण अपडेट आपली घेत राहायची. मग ती अपडेट कंटिन्यू घेतल्यानंतर आपल्याला कळेल की कशाप्रकारे कुठं कुठं काय काय भाव चालू आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही तो ठेवू शकता किंवा साठवून ठेवू शकता. बरेचसे लोक ते साठवून ठेवतात आणि एकदम भाव वाढला की लगेच पटकन विकून टाकतात. आता याच्यामध्ये कमी जास्त पण होतात कधी कधी. आता मागच्या वर्षी असं झालं की 7,000 होता, नंतर कमी कमी होत गेला. प्रत्येक वर्षी तसं होईल असं आहे का? नाही. सगळे पाची बोटं सारखं असतात का? नाही. तुम्हाला चांगला भावही मिळेल. फक्त पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, चांगले विचार करा. असं डोक्यामध्ये घालू नका की असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल. सगळं चांगलं होईल. 3 नंबरचा जो प्रश्न आहे की सर कापसाचे उत्पादन कमी झाले. आता ह्या ठिकाणी बघा, ज्या शेतकरी बांधवांचं उत्पादन कमी झालं त्यांना मला आवर्जून सांगणं आहे की आता जर उत्पन्न झालं असेल तर तुम्हाला थांबावं लागेल जोपर्यंत चांगला भाव तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत. कारण की जर का तुम्ही कमी उत्पादन झालेलं असेल आणि कमी उत्पादनामध्ये तुम्ही जर का तो कापूस कमी किमतीमध्ये विकला तर तुमचं कष्ट वाया जातील, बाकी काहीच नाही. तुमचे जे घेतलेले वर्षभराचे जे काही कष्ट आहे, पेरणीचे, त्याचे, उन्हात राबण्याचे, ते थोडे कुठंतरी खालीवर होतील. म्हणजे पाहिजे तसा मोल तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला थांबावंच लागेल. ज्यांचं उत्पादन कमी झालं आहे त्यांच्यासाठी. आणि ज्यांचं उत्पादन जास्त आहे त्यांना पण मला एक सांगायचं की तुम्ही टप्प्याटप्प्याने विकावा. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. ज्यांच्याकडं जास्त उत्पन्न त्यांनी 3 टप्प्यात विका, ज्यांच्याकडं थोडंसं कमी त्यांनी 2 टप्प्यात विका. आणि जे माझ्यासारखे गरीब बांधव आहे, शेतकरी बांधव, त्यांनी एका टप्प्यात विकणार असेल तर थांबा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. कसं आहे, प्रत्येक वर्षी भाव कमी जास्त होत असतात, पण ह्यावर्षी भाव वाढण्याचे संकेत दिसत आहे. कारण की विधानसभा, त्याच्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी आहे, त्याच्यासाठी आंदोलनं भरपूर झालेले आहेत. आपले रविकांत तुपकर साहेब आहे, त्यांनीसुद्धा एवढं मोठं त्यांचा काय म्हणतात सहभाग त्यांनी नोंदवला आहे. एवढं त्यांनी जीवाचं रान करून
या सगळ्या गोष्टी आंदोलन केले, त्याचासुद्धा कुठंतरी फायदा होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं दम धरून राहा, टिकून राहा आणि तुम्हाला त्याचा चांगला भाव मिळेल. शेतकरी मित्रांनो, या होत्या दिवसभरातील शेतकरी घडामोडी आणि तुमच्या अशाच मनातील काही काही प्रश्न असतील, ज्या काही तुमच्या मनात संभ्रम चालू असेल, काही पण असेल, तर बिंदास राहा, निश्चिंत राहा. मी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही आपला हा चालू व्हिडिओ त्याच्या खाली एक कमेंट बॉक्स असतो, त्याच्यामध्ये कमेंट करू शकतात आणि त्या कमेंटमध्ये मला सांगा किंवा माझा नंबर आहे बऱ्याचशा लोकांकडे, त्यांनी मला कॉल करा. आपण बोलूया, चर्चा करूया. तुम्हाला डायरेक्ट कमेंट करायला जमत नसेल किंवा लाज वाटत असेल किंवा काही अशा भरपूर गोष्टी असतात बऱ्याचशा वेगवेगळ्या लोकांच्या, तर तुम्ही मला कॉल करा. आपण बोलूया, चर्चा करूया. पण ताण घेऊ नका, कारण की ताण घेतल्याने काही होत नाही. ज्या गोष्टी होणार त्या होणार आहे. फक्त आपण कसं आहे, चर्चेतून 10 लोकांना भेटून आपला कुठंतरी 2 पैशाचा फायदा व्हावा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला चालू व्हिडिओ जो आहे, त्या चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबायचं आहे. त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 घंट्या दिसतील, त्याच्यातली पहिली घंटी दाबायची आहे. ती दाबल्यानंतर त्या घंटेचे कान उघडे होतील, म्हणजे त्या घंटीवर 2 रेषा येतील आणि माझे रोजचे बनवलेले व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.